नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. नमस्कार, आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. आजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. कोपरगाव बुद्ध विहारात वर्षावास मालिकेतील 15वे पुष्प धम्ममय वातावरणात संपन्न. भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक 4 उल्वे नोडतर्फे आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत सुरू असलेल्या वर्षावास मालिकेतील 15वे पुष्प रविवारी 21 ऑगस्ट रोजी कोपरगाव बुद्ध विहारात उत्साहात पार पडले. सकाळी 10:30 वाजता बौद्धाचार्यांच्या उपस्थितीत महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभाग शाखेचे संरक्षण उपाध्यक्ष अरविंद खरात यांनी केले. अध्यक्षपदी विभाग शाखेचे संस्कार उपाध्यक्ष अतिश गांगुर्डे यांची निवड करण्यात आली. महापुरुषांच्या पूजनाचा मान प्रफुल्ल शेंडे, माधवी शेंडे, प्रावी शेंडे, गणपत शेंडे, माया शेंडे आणि परिवार यांना मिळाला होता. उपस्थित बौद्धाचार्यांनी बौद्ध संस्कार विधी संपन्न केले. शाखेचे कार्यालयीन सचिव संतोष खंडागळे यांनी उपस्थितांचे व मान्यवरांचे स्वागत करून प्रमुख वक्त्या केंद्रीय शिक्षिका भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्हा महिला कमिटी पर्यटन प्रचार सचिवा विजयाताई जोशी यांनी कालामसूत मानवमुक्तीचा जाहीरनामा या विषयावर साध्या सोप्या व प्रभावी भाषेत मार्गदर्शन केलं. शाखेच्या प्रथेनुसार अल्पोहार दानदाते प्रफुल्ल शेंडे, माधवी शेंडे, प्रावी शेंडे आणि परिवार यांना आशीर्वाद गाथेच्या माध्यमातून त्यांच्या प्रती व त्यांच्या कुटुंबाप्रती मंगलकामना व्यक्त करण्यात आली. अध्यक्षीय मनोगतातून अतिश गांगुर्डे यांनी कोणत्याही भूलथापांना किंवा ऐकीव गोष्टींना बळी न पडता आपल्या तर्कशुद्ध बुद्धीला पटेल तेच प्रमाण मानावे विषयी मार्गदर्शन दिले. विभाग शाखेचे ऑडिटर रमेश तडके यांनी आभार प्रदर्शन करून सरणोत्तर घेऊन कार्यक्रमाची सांगता केली. सदर कार्यक्रमात विभाग शाखेतर्फे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय वाशी या महाविद्यालयात TYBSc मध्ये गणित विषयात सर्वोच्च गुणांसह प्रथम क्रमांक संपादन केल्याबद्दल कुमारी ऐश्वर्या गायकवाड यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य माजी कोषाध्यक्ष सदाशिव कांबळे, केंद्रीय शिक्षिका आशा खरात, केंद्रीय शिक्षक JP सोनावणे, विभाग शाखा अध्यक्ष धनंजय कांबळे, विभाग शाखा कोषाध्यक्ष छगन वावळे, विभाग शाखा संस्कार सचिव दिलीप वाघांबरे, विभाग शाखा पर्यटन प्रचार उपाध्यक्ष अशोक कांबळे, विभाग शाखा महिला उपाध्यक्ष मनीषा अहिरे, विभाग शाखा महिला सचिवा शीतल नरवाडे, विभाग शाखा महिला सचिवा उज्ज्वला सोनारे, विभाग शाखा महिला संघटिका सुषमा ढाले, वॉर्ड शाखा अध्यक्ष राजेंद्र साळवे, वॉर्ड शाखा संरक्षण उपाध्यक्ष पोपटराव कांबळे, वॉर्ड शाखा कोषाध्यक्ष सतीश कांबळे, कर्तव्यपर समता सैनिक देवानंद कांबळे, समता सैनिक मनीषा सदार इत्यादी पदाधिकारी तसेच BT कांबळे गुरुजी, दत्तू कांबळे गुरुजी, MA जाधव, उत्तम सुरवाडे, रतन सुरवाडे, उल्हास साळवे, राजेंद्र बुरबुरे, अमृत कटारनवरे, सतीश बनसोडे, बळीराम मुजमुळे, रोहिदास घोडेराव, दिलीप भामरे, अशोक वाघमारे, राजेंद्र गंभीरे, संजय बेंगळे, अनिल गायकवाड, कौतिक सोनवणे, दीपक गायकवाड, बापूराव जाधव, विनोद भुसावळे, गणपत शेंडे, प्रफुल्ल शेंडे, रवींद्र जोंधळे, साहेबराव नरवाडे, नरेश राऊत, लक्ष्मण कसबे, रुपेश धोत्रे, उल्हास साळवे, बाबासाहेब मनेर, देविदास दिंडे, विकास जाधव, अतिश कांबळे, तर महिलांमध्ये मनकर्णा खिल्लारे, सुनीता कांबळे, वर्षा खरात, कल्पना प्रसाद, शकुंतला साळवे, मीरा सुरवाडे, करुणा सुरवाडे, शोभा कटारनवरे, बानू गायकवाड, सानपाजी, दीपा खरात, अनिता वावळे, माया शेंडे, ऐश्वर्या गायकवाड, माधवी शेंडे, अरुणा मुजमुळे, शालिनी कसबे, गीताबाई नरवाडे, विद्या कांबळे तसेच प्रेम सुरवाडे, प्रशिक सदार, आर्यन कांबळे, प्रावी शेंडे, गुड्डू कांबळे, अद्विका नरवाडे इत्यादी बालबालिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज, उल्वे पनवेल.
अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. धन्यवाद. सुस्वागतम. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सन्माननीय विजयाताई जोशी यांचं कोपर विहारामध्ये आगमन होत आहे. शाखेच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहे. सुस्वागतम. आमच्या शाखेचे कर्तव्यपर संतासनी सन्माननीय देवानंदजी कांबळे यांना मी विनंती करेन की त्यांनी ताईंना सन्मानपूर्वक विहारात घेऊन यायचं आहे. खाली सलाम डाऊन. सुस्वागतम. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सन्माननीय विजयाताई जोशी यांचं कोपर विहारामध्ये आगमन झालेलं आहे. तरी मूल्य आपल्या उपस्थितीचे मी मनापासून जाणतो आणि म्हणूनच मी माझ्या हृदयापासून तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. सुस्वागतम. भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक 4 उल्वे नोड शाखेच्या माध्यमातून वर्षावास मालिकेचे 15वे पुष्प संपन्न होत असताना आजच्या नियोजित विषयावर मार्गदर्शन ऐकण्यासाठी उपस्थित सर्व उपासक उपासिका बाल बालिका सर्व संस्थेचे पदाधिकारी सर्व समता सैनिक सर्व केंद्रीय शिक्षका सर्वांना हार्दिक स्वागत करीत आहे. सर्वप्रथम मी आपल्यासमोर कार्यक्रमाची रूपरेखा मांडत आहे. सर्वप्रथम अध्यक्षांची निवड होईल. तदनंतर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व बौद्ध संस्कार विधी संपन्न होईल. नंतर आलेल्या पाहुण्यांचे व उपस्थितांचे स्वागत होईल. तदनंतर नियोजित विषयावर आजच्या वक्त्या आपणास मार्गदर्शन करतील. तदनंतर आजच्या कार्यक्रमाचे दानदाते म्हणजे शेंडे परिवार यांना आशीर्वाद गाथेच्या माध्यमातून यांच्या कुटुंबाप्रती आपण मंगलकामना व्यक्त करू. तदनंतर अध्यक्षांचे मनोगत होईल व आभार मानून शरणोत्तर घेऊन हा कार्यक्रम संपन्न होईल. तरी कार्यक्रम छोटा असो या मोठा कार्यक्रमासाठी अध्यक्षांची जरूरत असते. त्यासाठी आपल्या संस्थेचे संस्कार उपाध्यक्ष सन्माननीय आतिशजी गांगुर्डे साहेब यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद स्वीकारावं असं मी त्यांना विनंती करतो. आताच आलेल्या सूचनेप्रमाणे आतिशजी गांगुर्डे साहेब यांचं अध्यक्षपदाला नाव सुचवल्याबद्दल मी सर्वानुमते अनुमोदन देत आहे. जय भीम, नमो बुद्धाय. विश्वाला दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध हिंदवी स्वराज्याचे संस्थापक त्रेतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते. भारतीय घटनेचे एकमेव शिल्पकार विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या त्यागाला विचाराला प्रथम जातीवर अभिवादन. तसेच तमाम बौद्धांची मातृसंस्था ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या 3ऱ्या राष्ट्रीय संरक्षिका महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्याही वायुगतीने चाललेल्या धम्मकार्यात सविनय जय भीम करतो. आज या ठिकाणी कोपर बुद्ध विहारात वर्षावास मालिकेचे 15वे पुष्प गुंफले जात असताना या प्रवचन मालिकेच्या मुख्य प्रवचनकार
रायगड जिल्हा महिला कमिटी प्रचार पर्यटन सचिवा आयुनी जोशीताई विजयाताई जोशी यांना सविनय जय भीम करतो। तसेच या ठिकाणी उपस्थित विविध क्षेत्रातून आलेले मान्यवर, ज्येष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शक, उपासक उपासिका, केंद्रीय शिक्षिका व बालबालिका आपणा सर्वांना सविनय जय भीम करतो। आणि या ठिकाणी मला दिलेली ही अध्यक्षपदाची धुरा मी इथे स्वीकार करतो व आपणा सर्वांना विनंती करतो की कार्यक्रमादरम्यान आपण शांतता राखा। धन्यवाद। धम्मं नमामि संघं नमामि। सर्वांनी माझ्या पाठी त्रिसर पंचशील ग्रहण करायचे। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि। तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। साधु साधु साधु। बसा व्यवस्थित बसा। सामर्थ्य महान आहे, शब्दाचं सामर्थ्य महान आहे आणि वक्त्याकडं शब्दाची खाण आहे। शब्दाचं सामर्थ्य महान आहे आणि वक्त्याकडं शब्दाची खाण आहे। मित्रो, ताईनं जर लक्ष देऊन ऐकाल, तर ताईच्या वाणीला अमृतत्वाचं वरदान आहे, अमृतत्वाचं वरदान आहे। आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सन्माननीय विजयाताई जोशी, केंद्रीय शिक्षिका, समता सैनिक, महिला कमिटी, रायगड जिल्हा महिला कमिटी, पर्यटन प्रचार सचिवा यांचं आज आपणास मार्गदर्शन करणार आहेत। या तरी त्यांना मी विनंती करीन की आजच्या नियोजित विषयावर त्यांनी आपणास मार्गदर्शन करावं। रमाई
माता भीमाई आणि ज्या मातेमुळे आपण इतक्या सर्व महिला इथे बसलोय, शिकलोय, घडलोय, अशा आपल्या महान माता सावित्री आई, महात्मा ज्योतिबा फुले या सर्व महामानवांना माझा पंचांग प्रणाम. अखंड भारतभर बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारी एकमेव संस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात आपली भारतीय बौद्ध महासभा. संस्थेचे संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संस्थेचे द्वितीय अध्यक्ष आदरणीय सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर, संस्थेच्या तिसऱ्या अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर, संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर, संस्थेचे कायदेशीर सल्लागार वंचितचे सर्वेसर्वा आदरणीय प्रकाश साहेब आंबेडकर यांच्या अखंड गतीने चालणाऱ्या धम्मकार्याला माझा पंचांग प्रणाम. आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या 4 महिन्यामध्ये जी आपण अखंडपणे रायगड जिल्ह्यामध्ये वर्षावास मालिका चालवतो, त्या रायगड जिल्ह्याच्या पनवेल तालुका अंतर्गत आज कोपर गावामध्ये आपण आजचे हे वर्षावास मालिकेचे 15वे पुष्प गुंफत असताना उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे गांगुर्डे साहेब, शाखेचे कार्यालयीन सचिव आणि शाखेत सगळ्यात जास्त धावपळ मी त्यांचीच बघते असे आमचे खंडागडे साहेब, शाखेचे अध्यक्ष आमचे कांबळे साहेब, कांबळे आई, ताई आई, उपासिका, केंद्रीय शिक्षक, शिक्षिका, सर्वांना माझा जय भीम. आज मला नवीन गोष्ट इथे कळली की विहारामध्ये कुशल कर्म संपादन करण्यासाठी आपण अजून एका व्यक्तीला घेऊन येतोय. खूप चांगला उपक्रम आहे, खूप कौतुक या उपक्रमाचं. पण कुठेतरी एक प्रश्न आपल्या मनाला विचारावा आपणच की खरंच आपल्या समाजामध्ये आपण कोणाला तरी आपण असं बोलायची गरज आहे की तुम्ही विहारात चला. मी या विहाराचीच गोष्ट नाही करत आहे. आम्ही जिथे जिथे विषय द्यायला जातो तिथे तिथे आपल्या लोकांची जी उपस्थिती असते, वहाड आणि कोपर विभाग तर खूप चांगला विभाग आहे, नेहमी इथे खूप चांगली उपस्थिती असते, खूप प्रेम मिळतं, खूप आदर मिळतो. आम्ही तर पूर्ण वर्ष की खरंच आपले लोक विहारात का येत नाहीत. आपल्या लोकांना विहाराचं, कुशल कर्माचं, बुद्ध धम्माचं महत्व सांगायला पाहिजे. पण जेव्हा आंबेडकर जयंती असते तेव्हा आपल्याला सांगावं लागतं का? सांगावं लागतं का? किती संख्या असते? खूप असते की नाही? मग जसं बाबासाहेबांच्या जयंतीला लोक बाहेर पडतात तेवढ्याच संख्येने लोकांनी स्वतःनी विहारामध्ये आलं पाहिजे. बाबासाहेबांनी जो आपल्याला बुद्ध धम्म दिलेला आहे तो धम्म आपण श्रवण केला पाहिजे. वर्षावासामध्ये जे तुम्हाला मार्गदर्शन करतात त्यांचं तर कुशल कर्म होतच, पण तुमच्या कुशल कर्माचं काय? तुम्ही सुद्धा विहारामध्ये येऊन कुशल कर्म संपादन करण्यासाठी वर्षावासाची मालिका ऐकायला पाहिजे. आणि मला वाटतं आत्ताच्या पेक्षा पुढच्या मालिकेला अजून 4 माणसं तुम्ही लोक अजून इथे विहारामध्ये आणाल अशीच आशा व्यक्त करते आणि विषयाला सुरुवात करते. आजच्या वर्षावास मालिकेचा जो विषय आहे त्या विषयाचं नाव आहे कालम सुत्त मानवमुक्तीचा जाहीरनामा. आधी पाली भाषेतली ओळ सांगून मी नंतर तुम्हाला त्याचा अनुवाद करून सांगू. इतिपिसो भगवान अरह सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरित परिसधम्म सारथी सत्ता देव मनुस्सान बुद्धो भगवती. म्हणजे काय तर एकदा भगवान बुद्ध भिक्खू संघांसोबत केसमुक्ती या नगरामध्ये काय करत होते. म्हणजे भगवान बुद्ध बघा धम्माचा प्रचार प्रसार हे चालत आणि फिरत करत होते. तसे ते कुठून जात होते तर केसमुक्ती या नगरामध्ये जात होते. आणि त्या केसमुक्ती नगराचे जे नगरवासी होते म्हणजे तिथले जे स्थानिक होते त्या लोकांचं नाव होतं काला. म्हणजे कालम सुद्धाचा परिचय देते थोडक्यात. त्या नगरवासियांना काय संबोधायचे तर काला असं संबोधायचे. तर हे जे काला होते म्हणजे काला नगराचे जे वासी होते त्यांनी बघितलं की आपल्या नगरामध्ये कोण आलेले आहेत तथागत भगवान बुद्ध आलेले आहेत.
मग ते भगवान बुद्धांच्या समोर गेले आणि भगवान बुद्धांना असं म्हणाले की तथागत, आमच्या या नगरीमध्ये खूप तेजस्वी लोक येतात, खूप विद्वान लोक येतात, परंतु जेव्हा जेव्हा हे विद्वान लोक येतात तेव्हा एका विद्वानाने सांगितलेली गोष्ट आम्ही जेव्हा मान्य करतो आणि त्यानंतर जेव्हा दुसरे कोणी विद्वान येतात तेव्हा ते काय करतात, त्या विद्वानाच्या गोष्टीच्या विपरीत काहीतरी सांगतात, म्हणजे विरुद्ध काहीतरी सांगतात. मग आम्ही कोणत्या विद्वानाचं खरं मानायचं? पहिल्या विद्वानाने सांगितलेली माहिती खरी समजायची की दुसऱ्या विद्वानाने सांगितलेली माहिती खरी समजायची? मार्गदर्शन करा. तर तथागत असं म्हणतात की सगळ्यात आधी तुम्ही जी शंका उपस्थित केली की नक्की कोणाचं खरं मानायचं, याचा अर्थ तुम्ही काय आहात, तर तर्क जाणणारी लोक आहात. म्हणजे तुम्ही मुळातच काय आहात, हुशार आहात, आहेत की नाही? बघा, जो माणूस विचार करतो ना तो खरंच हुशार असतो, जो माणूस चॅलेंज करतो ना तो माणूस खरंच हुशार असतो, जो माणूस मान खाली घालून ऐकतो ना तो माणूस हुशार असतो की नसतो? असतो की नसतो? असतो. असतो. मग मान खाली घालून ऐकणारा हुशार असतो की प्रश्न विचारणारा हुशार असतो? असं कसं? आता मी सांगतो तुम्ही ऐकताय ना, मान हलवत आहे की नाही? तुम्ही हुशार आहात की नाही? नाही हुशार आहात की नाही तुम्ही? आहेत. तुम्ही हुशार आहात की नाही? तर तुम्ही सगळे हुशार तेव्हा व्हाल जेव्हा तुम्ही माझं ऐकाल, त्याच्यावर विचार कराल, ताईने जी गोष्ट सांगितली ती खरी आहे की खोटी आहे, जाऊन जेव्हा घरी कोणाच्या त्रिपिटिका असेल त्याच्यामध्ये अंगुत्तर निकाय काढून त्याच्यामध्ये ती गोष्ट तपासाल की ताई जे बोलल्या ते खरं बोलल्या, खोटं बोलल्या, ताईने एखादा शब्द चुकीचा सांगितला, ताईने एखादा शब्द बरोबर सांगितला, तेव्हा तुम्ही काय व्हाल, हुशार व्हाल. तर असे हे काय होते, कालाम हुशार होते. तर भगवान बुद्ध असं म्हणतात त्यांना, इतिको कालामा यम तम अवचुह एथ तुमे कालामा मा अनुसेन मा परंपराय मा इति किराय मा पिटक संपदानेन या तक्क हेतू मा नय हेतू या आकार परिवितक्केन मा दिट्ठी निच्छा रूपताय मा समतोल नो गरुती. म्हणजे भगवान बुद्ध काय सांगतायत, आता आपल्याला ऐकताना ही दोनच ओळी वाटल्या की नाही, परंतु भगवान बुद्ध त्या दोन ओळीच्या सूत्रामध्ये काय सांगतात, तर सगळ्यात पहिल्यांदा आहे मा अनुत्सवेन, म्हणजे कोणत्याही गोष्टीवर नुसता ऐकण्याने विश्वास ठेवू नका. आता दिलं मी उदाहरण तुम्हाला 2 मिनिटापूर्वी, विजयाताई जोशी आलेले, त्यांनी असं असं सांगितलं, विजयाताईंवर विश्वास बिलकुल ठेवायचा नाही. स्वतः घरी जायचं, अभ्यास करायचं आणि मग विजयाताई जोशीवर विश्वास ठेवायचा. आता अजून एक गोष्ट आहे की आपला महिला वर्ग लगेच भूलतो या गोष्टी. एखादा गाव असतो, आता ही परंपरा नाही राहिलेली, हळूहळू लोक साक्षर झालेले आहेत, लोक अंधश्रद्धा मानत नाहीत किंवा कोणत्याही भविष्यशास्त्रावरती विश्वास ठेवत नाहीत. पण पहिल्यांदा असे ज्योतिष यायचे बघा, ते पोपट पिंजऱ्यातलं घेऊन असे दारोदारी, आणि ते नेमकंच एखाद्या महिलेला पकडायचे आणि काय बोलायचे, बाई तुलाही त्रासात आहे, बाई त्रासात आहे, हाय बाईला तर वाटतं मी त्रासातच आहे, तुझ्या घरी लई काच आहे, बाईला वाटतं हो माझ्या घरी मला खरंच किती त्रास आहे, तुझ्या आयुष्यात सुख नाहीये, बाईला वाटतं बरोबर आहे माझ्या आयुष्यात सुख नाहीये, मग तुला सुख देण्याचा एखादा मी मंत्र देतो. झालं. आता त्याला माहिती आहे बेसिक गोष्टी की कोणासमोर पण जाऊन ही जर आपण वाक्य बोललो की तुझ्या आयुष्यामध्ये काय आहे, दुःख आहे, तर आपण सदा ना कदा दुःखीच असतो. तुझी कोणती तरी स्वप्न बाकी आहे, तर प्रत्येकाची कोणती ना कोणती स्वप्न बाकी असतातच. ज्या काय म्हणतात थोतांड गोष्टी असतात, या गोष्टींवरती लगेच काय करतो, विश्वास करतो.
आणि मग सांगतात ते बाबा बुवा द्या मला 1000 रुपये वर्गणी, मी तुमचं भविष्य चांगलं करून देतो. स्वतःच्या कर्मावर आपण विश्वास ठेवतो का? पण आपण कोणावर विश्वास ठेवतो? 4 लाईन ज्या त्यांनी अशा बेसिक सांगितलेल्या असतात, ज्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये लागू होतात, त्या लाईनवर आपण काय करतो तर विश्वास ठेवतो. तर भगवान बुद्धांनी काय सांगितलेलं आहे? कोणावरही असा अंधविश्वास ठेवू नका. नंतर काय आहे? परंपराय, म्हणजे जी गोष्ट परंपरागत चालत आलेली आहे, ती गोष्ट परंपरेने चालत आली आहे म्हणून तुम्ही करू नका. आता आपला कोकण भाग आहे. कोकण भागामध्ये बरेचसे लोक असे आहेत ज्यांनी अजूनपर्यंत पहिल्याच्या ज्या रूढी आहेत, परंपरा आहेत, बौद्ध धर्म घेतलेले आहे, परंतु ज्या पहिल्याच्या पिढ्याने पिढ्या आलेल्या परंपरा आहेत त्या अजूनही चालू आहेत. कोकणातच कशाला, इव्हन तुम्ही मराठवाड्यात जा किंवा तुम्ही ग्रामीण भागात जा किंवा तुम्ही कोणत्याही अशा जिथपर्यंत म्हणजे शहरी भागामध्ये लोक बऱ्यापैकी आता ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे काय झालेले आहेत, बऱ्याचशा गोष्टींमुळे विश्वास ठेवत नाहीत किंवा त्या गोष्टींच्या मागे लागत नाहीत. परंतु ग्रामीण भागात जर कोणाला सांगितलं मूल जन्माला आले, आता 5 दिवसांनी काय करायचं, याची 5वी करायची आणि 5वीला काय करायचंय, एक कागद घ्यायचंय आणि काय घ्यायचंय, पेन घ्यायचंय आणि काय करायचंय, तिथे कागद आणि पेन ठेवायचंय. आणि कोण येणार आहे, सटवाई येणार आहे आणि ती काय करणार आहे, त्या बाळाचं काय करणार आहे, भविष्य लिहिणार. खरं सांगा, जर आपल्या बुद्धीने आपण विचार केला, मी असं म्हणत नाही की तुम्ही रूढी परंपरा सोडा, हे तुमच्यावर आहे. मी आधीच सांगितलेलं आहे की विजय जोशी सांगेल म्हणून ऐकायचं नाही. विचार करा, खरंच कोणीतरी येऊन तुमच्या बाळाचं भविष्य लिहित असेल का? तुम्हाला दुसऱ्या दिवशी पाण्यावर काय दिसतं का लिहिलेलं? ABCD मध्ये, इंग्लिश मध्ये, मराठीमध्ये, इव्हन संस्कृत भाषा आपण असं म्हणतो की ती देवांची वगैरे भाषा असते, कोणत्या तरी लँग्वेज मध्ये काहीतरी दिसतं का तुम्हाला? दिसला का कोणाला आजपर्यंत? मग आपण या गोष्टींवर का विश्वास ठेवतो? धन्यवाद ताई. सुंदर असं तुम्ही आजच्या नियोजित विषय कलामसूत त्याच्यावर आपण मार्गदर्शन केलं. तुमचं शाखेच्या वतीनं मी हार्दिक आभार मानतो. आणि पुढील आपल्या शाखेच्या परंपरेनुसार जो कोणी व्यक्ती आपल्या शाखेस दान करतो, मग ते वस्तू स्वरूपात असो, द्रव स्वरूपात असो या अन्न स्वरूपात असो, आजच्या कार्यक्रमाचे दानदाते शेंडे परिवार यांनी आज दान देऊन त्यांनी त्यांची दान पारमिता पूर्ण केलेली आहे. तरी त्यांच्या कुटुंबाप्रती आपण आशीर्वाद गाथेच्या माध्यमातून मंगलकामना व्यक्त करणार आहोत. मी बौद्धाचार्यांना विनंती करेन की आशीर्वाद गाथा त्यांनी घ्यावी आणि सर्व वरिष्ठांनी इथं समोर यावं. ददंतु सथाय शीलं रखन्तु सपदा भावना घेता होतु गच्छन्तु देवतागता सबे बुधा बलपतापचे कानच यहं बलं अर्हंतानच तेजे नंग रखं बंधामि सपेसु आकाशठाच भूमठा देवा नाग महिनिका पुयंतन अनुमोदित्वा चिरं रखन्तु देशं आकाशठाच भूमठा देवा नाग महिनिका पुयंतन अनुमोदित्वा चिरं रखन्तु देशं आकाशठाच भूमठा देवा नाग महिनिका पुयंतन अनुमोदित्वा चिरं रखन्तु त्वपरंति. यानंतर आशीर्वाद गाथा इथे संपन्न होत आहे. सर्वांनी हात जोडायचे. सपतियो विभजन्तु सब रोगो विनश्यतु माते भवन्तन्तरायु सुखी दीर्घायुको भव भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोथी भवन्तु ते भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन
भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सोथि भवन्तु ते इच्छितं पचितं तुयं क्षिप्रमेव समीक्षतु सबे पुरेतु चित्त संकल्पा चंदोपणा रसो यथा आयु आरोग्य संपत्ति सर्व संपत्ति में वच ततो निपाण संपत्ति इमिनाति समीझतु साधु साधु साधु। धन्यवाद। या ठिकाणी आज शेंडे गुरु, धन्यवाद गुरुजी आपल्या दोघांचे। या ठिकाणी शेंडे परिवार यांनी आज आपली या ठिकाणी दान पारमिता पूर्ण केली। या दान पुण्याच्या क्रमाने आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्याला उदंड आयु आरोग्य लाभो, आपल्या सर्वांच्या मनोकामना इच्छा पूर्ण हो, आपल्या सर्व इच्छा पूर्णत्वास जावो आणि आपल्या सर्वांना मंगल सुख लाभो अशी मंगल कामना करतो। धन्यवाद। पुन्हा एकदा सविनय जय भीम। आज या ठिकाणी वर्षवास मालिकेचे 15 पुष्प इथं गुंफलं गेलं आहे आणि तो विषय कालाम सुत्त मानव मुक्तीचा जाहीरनामा याविषयी ताईंनी सुंदर असं मार्गदर्शन इथे केलेलं आहे। ताईंनी सांगितलं कालाम लोक हे म्हणजे एक वाड्यामध्ये जे एक व्यक्ती एका नावाची व्यक्ती जे असतात त्यांना संबोधलं जातं, जसे वाडे असतात त्याप्रमाणे त्यांना संबोधलं जातं। त्या कालाम लोकांना जे काही प्रश्न पडले होते आणि जे त्याचं निराकरण त्यावेळी बुद्धांनी केलं ते किती प्रासंगिक आहे हे आपण यावेळी लक्षात घेतलं पाहिजे। प्रासंगिक या कारणाने म्हणतोय मी की आजही आपल्याला कोणी येतं आणि काही सांगून आपण त्याच्यावरती लगेच विश्वास ठेवतो, कारण आजकालच्या राजकारणाने आपल्याला आजपर्यंत इतकं भूल थापामध्ये गंडून ठेवलेलं आहे की आपण सहज त्यांच्यामध्ये त्यांनी सांगितलं आणि आपण केलं असंच चाललंय। विरोध करायचा की नाही करायचा याचं आपल्याला कोडं पडलेलं असतं। लक्षात घ्या, बुद्धांनी 26 वर्षापूर्वी या गोष्टीचा उलगडा केलेला आहे की तुम्ही तुमचा आत्तदीप भव, बुद्धांनी सांगितलं त्यावेळी आत्तदीप भव, तुम्ही स्वतःची दीप व्हा। इथे काय चाललंय तुम्ही लक्षात घ्या, आधी ते घेण्याआधी तुम्ही स्वतःला समजून घ्या की तुम्ही काय आहात, तुमच्यामध्ये काय पॉवर आहे, तुमची स्वतःची काय ऊर्जा आहे हे तुम्ही आधी ओळखा, तरच तुम्ही एखाद्या प्रसंगाला तोंड देऊ शकता। आणि देताना समोरचं जर माझ्या हिताचं काय आहे त्याच्यामध्ये हे हित आपण पाहिलं पाहिजे, कारण लोक तुम्हाला वेडक बनवायलाच आलेले, सर्वच इथं तुम्हाला चांगला मार्ग सांगणार नाहीये। म्हणून या गोष्टीचा आपण खूप विवेकपूर्ण बुद्धीने आकलन केलं पाहिजे आणि याकडे वाटचाल केली पाहिजे की आपल्या हिताचं काय आहे। अंधश्रद्धा मी दरवेळी सांगतो की खूप पोकळलेली अंधश्रद्धा, आपला एक पाय इकडे आणि एक पाय तिकडे असंच आहे। आजही असंच या लोक करतायत, हे कितपत योग्य आहे त्यांनी स्वतःच्या मनाला विचारलं पाहिजे। म्हणून बुद्ध म्हणतात ना आत्तदीप भव, स्वतः विचारा मी काय करतोय, माझं पुढचं आयुष्य कसं असणार आहे, माझ्या परिवाराचं कसं असणार आहे, माझा समाज कसा असणार आहे। जर तुम्ही बाबासाहेबांचे खरे अनुयायी असाल तर बुद्धाला आचरणिक बुद्ध हा अपेक्षित होता। बाबासाहेबांना धम्माचं आचरण करणारा पण सामाजिक दृष्ट्या सर्वांकडे लक्ष ठेवणारा असा बुद्ध अपेक्षित होता। म्हणून या गोष्टीचं आपण भान ठेवलं पाहिजे। ताईंनी अत्यंत सुंदर त्याचं विश्लेषण आपल्याला केलंय, आपण बऱ्याच त्या गोष्टी ध्यानात घ्याल आणि त्या दिशेने मार्गक्रमण कराल या विषयाची मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहत माझ्या विनंतीला मान देऊन जे उपासक इथे उपस्थित झाले त्यांनाही मी खूप खूप त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचेच खूप खूप आभार व्यक्त करतो। आपण शांत चित्ताने हा विषय इथे ऐकून घेतला, ताईंचे मी खूप खूप धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो। नमो बुद्धाय, जय। गोड काम माझ्याकडे दिलं त्याबद्दल कमिटीचे धन्यवाद।
विश्ववंदनीय तथागत गौतम बुद्ध, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच माता जिजाऊ, माता रमाई, माता भीमाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना व त्यागांना माझा विनम्र अभिवादन. आजच्या या 15व्या वर्षावास कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर, संविधान सभा म्हणून एक उल्वेमध्ये कमिटी आहे, कार्यरत आहे, संविधानावर कार्य करते, त्यांचे सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व उपासिका, उपासक, बाल बालिका या सर्वांना सप्रेम जय भीम. आजच्या कार्यक्रमाचे प्रवचनकार आजच्या विषयावर आपल्याला कमाल सूक्त म्हणजे मानव मुक्तीचा जाहीरनामा या विषयावर अतिशय उद्बोधक असं प्रवचन आपल्याला दिलेलं आहे. त्या आयुष्यमानिनी सन्माननीय जोशी मॅडम, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गांगुर्डे साहेब, तुम्हाला सविनय जय भीम. आजच्या वर्षावास कार्यक्रमासाठी जे अल्पवार दान दिलेलं आहे ते शेंडे कुटुंबीय यांचेही सविनय जय भीम आणि यांनाही मनपूर्वक आभार. आणि आता सन्नोत्तर होऊन आजचा कार्यक्रम संपेल अशी मी विनंती करतो सर्वांनी. जय भीम ताई. भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक 4 या शाखेच्या माध्यमातून आज वर्षावास मालिकेचे आपण 15वे पुष्प गुंफत असताना आज आपला नियोजित विषय कलाप सूक्त अर्थात मानव मुक्तीचा जाहीरनामा या विषयावर आपण सुंदर असे मार्गदर्शन केले. तरी आपण तमाम भारतीयांना अजून काय संदेश देऊ इच्छिता? जय भीम ताई. आजचा जो 15व्या पुष्पाचा विषय होता कालाम सूक्त, या सूत्रामध्येच भगवान बुद्धांनी मानव मुक्तीचा जाहीरनामा म्हणजे माणसाने कसं वागलं पाहिजे हा जो संदेश या विषयातून दिलेला आहे. तर हा संदेश फक्त बौद्ध धम्मवासियांसाठीच नाहीये, तर तमाम मनुष्य प्राणी म्हणजे जो काही मनुष्य वर्ग आहे ज्याने आपल्या आचरणामध्ये कोणत्या गोष्टी आणायला पाहिजेत हे भगवान बुद्धांनी सुमारे 2500 वर्षापूर्वी जे सांगितलेलं आहे की तुम्ही कसं वागलं पाहिजे, तुम्ही अंधश्रद्धांना बळी पडला नाही पाहिजे, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे, तुम्ही कोणत्याही भूलथापांना बळी पडला नाही पाहिजे, तुम्ही अफवांवर विश्वास ठेवला नाही पाहिजे. जे तुम्हाला परंपरागत ज्या गोष्टी चालू आलेल्या आहेत किंवा एखादा व्यक्ती किंवा एखादा गुरु तुम्हाला जे सांगतोय ते योग्य आहे की नाहीये हे तुम्ही तुमच्या बुद्धी प्रामाण्यावर सिद्ध करायचे आणि त्यानंतर तर्क लावून तुम्ही त्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा. हे फक्त केवळ धम्म जे आचरणात आणतात त्यांच्यासाठीच नाहीये, तर हे भारतात राहणाऱ्या मित्रमध्ये जगात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या बुद्धांनी सांगितलेल्या आहेत त्या प्रत्येक व्यक्तीने आचरणात आणाव्यात. त्यामुळे त्या व्यक्तीची प्रगतीची वाटचाल सुरू होईल आणि ती व्यक्ती अंधश्रद्धेमधून बाहेर येऊन एक चांगलं सुशिक्षित संस्कारित जीवन जगण्यासाठी तत्पर असेल. अतर्दीप भव आणि हाच मानव मुक्तीचा जाहीरनामा आहे जो मी आजच्या कालम सूत्रामध्ये भगवान बुद्धांनी जो 2500 वर्षापूर्वी सांगितलेला आहे तो आजही आजच्या 21व्या शतकातल्या माणसाला सुद्धा उपयोगी येईल अशीच ही बुद्धांची शिकवण आहे. आणि म्हणूनच बुद्धांना काय म्हणतात तर पूर्ण जगाचे गुरु जे विश्व गुरु आहेत ते फक्त आणि फक्त आपले तथागत भगवान गौतम बुद्धच आहे. आणि हाच या कालम सूत्राचा विचार आहे आणि हेच मानवासाठी भगवान बुद्धांचे दिलेले प्रेरणादायी विचार आहेत. इतकंच आजच्या कालम सूत्रामध्ये मी थोडक्यात आणि थोड्या शब्दामध्ये समजवलेलं आहे. जय हिंद. धन्यवाद ताई. सुंदर असं आपण मार्गदर्शन केलं. प्रामुख्याने आपण आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला बौद्ध धर्म हा प्रामुख्याने आपल्या बुद्धीच्या कसोटीवर आधारित असा धर्म आहे आणि कुणीही सांगितलं त्यावर आपण लगेच विश्वास न ठेवता आपण त्याची तर्कशुद्ध बुद्धीने आपण चाचणी करून त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. असा हा बौद्ध धर्म आपल्याला सुंदर बौद्ध धर्म आपल्याला बाबासाहेबांनी दिला आणि त्यानुसार आपण आम्हाला सुंदर असे मार्गदर्शन केले. आपल्या शाखेच्या वतीने पुन्हा एकदा खूप खूप आभार. जय भीम.